नमस्कार. आज आपण शिकणार आहोत आरी वॉटर फिलिंग स्टिच. त्यासाठी आपण प्रथम असं मार्किंग करून घेणार आहोत. वॉटर फिलिंग स्टिच अशी मार्क करून घ्यायची. त्यानंतर आपण आता अशा पद्धतीने आपण ही आरी वॉटरमार्क वॉटर फिलिंग भरून घेणार आहोत. ह्याला पाणी टाका असंही म्हणतात. सिंपली चेन स्टिचने आपण ही अशा पद्धतीने आपण हे चेन स्टिच देऊन वॉटर फिलिंग टाका पूर्ण करणार आहोत. वॉटर फिलिंग टाक्याचा उपयोग ब्लाऊजमध्ये राहिलेली जागा वगैरे वॉटर फिलिंगने भरण्यास मदत होते आणि अतिशय सुंदर दिसतो हा टाका. जेव्हा आपण याचा उपयोग ब्लाऊजवरती करतो अतिशय सुंदर दिसतो. अशा पद्धतीने आपण हा वॉटर फिलिंग टाका पूर्ण करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही वॉटर फिलिंग पूर्ण करून घेतलेली आहे. असेच वॉटर फिलिंग करण्यासाठी आपण जरीचा धाग्याबरोबरच बीड्सही वापरू शकतो. बीड्सनी वॉटर फिलिंग करू शकतो. बीड्सने वॉटर फिलिंग केलेली ब्लाऊजला डिझाईन अतिशय सुंदर दिसते. अतिशय सुंदर बॉर्डर करू शकतो आपण किंवा अतिशय सुंदर मण्यांच्या कडेने वॉटर फिलिंग दिल्यानंतर जो लुक आहे ब्लाऊजला तो अतिशय सुंदर येतो. त्याचप्रमाणे सिल्क थ्रेडने देखील वॉटर फिलिंग केली जाते. रिकाम्या जागामध्ये ब्लाऊजच्या रिकाम्या जागांमध्ये वॉटर फिलिंग जिथे येते तिथे अतिशय ब्लाऊज सुंदर दिसतो. अशा पद्धतीने तुम्ही वॉटर फिलिंग करू शकता. जर नाही काही समजलं तर प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी अजून चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. बाय.